हॅलो, मी समीक्षा. आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. त्यासाठी लागणारे सारण आता आपण बनवूया. चला तर सारण करण्यासाठी लागणारे साहित्य आहे: एक मोठं नारळ ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, 1 चमचा तूप, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि 1/4 किलो गूळ किसून घेतलेला आहे. तर गॅस मी मंद आचेवर ठेवलेला आहे. तर पहिलं आपण आता कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तर तूप पूर्ण वितळलेलं आहे आणि आता आपण गूळ टाकायचा आहे त्यामध्ये. तर गूळ पूर्ण वितळून घ्यायचं आहे, कडू द्यायचं नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, पूर्ण वितळलेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये खोबरं टाकूया. तर ते चांगलं एकजीव करून घेऊयात आपण खोबरं आणि ते. अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही. 7 ते 10 मिनिटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता चांगलं मिक्स झालेलं आहे. तर आता आपण खसखस टाकूया. हा खसखस घेतलेला आहे, तो मी भाजून टाकलेला आहे. आणि तरी वेलची पूड टाकते मी. मिक्स करून घेऊया आपण. तर अशा प्रकारे आता आपलं हे सारण तयार आहे, तुम्ही बघू शकता. सारण आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता आपण बनवणार आहोत मोदकाचं पीठ. चला, पाणी घ्यायचं आहे. पाणी थोडं कोमट करून घ्यायचं आहे
आणि मग त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. चांगलं उकळून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघू शकतो पाण्याला उकळी आली आहे चांगली. अशी पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. आणि आता आपण अशा प्रकारे चांगली उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला. आता आपण 1 वाटी तांदळाचं पीठ आपण यामध्ये टाकायचं आहे. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तांदळाचं पीठ. आता आपण गॅस बंद करून त्यावर ताट ठेवायचं आहे कढईवर. आणि आता ते पीठ आपण 10 मिनिटं मुरायला ठेवलेलं आहे. आता हे पीठ आपण एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि ते चांगलं मळायचं आहे. अंदाजे थोडं पाणी पीठ मळायला घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण मोदक करायला घेऊया. बघा, मोदक आपला तयार झाला आहे. असेच आपण अजून काही मोदक बनवून घेऊया. चला तर. हे आपले मोदक तयार आहेत, तुम्ही बघू शकता. आता हे मोदक आपण वाफवून घेऊया. त्यासाठी मी हा इडलीचं भांडं घेतलं आहे. तुमच्या इथे जर मोदक पात्र काय असेल तर ते तुम्ही वापरू शकता. तर ह्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे. तर हे इडलीचं भांडं यामध्ये ठेवूया.
तर यामध्ये मोदक हे भरून ठेवूया आपण. तर यावर थोडं पाणी मारून ठेवायचं आहे जेणेकरून ते लवकर शिजतील. हे मोदक आता आपण 15 मिनटं गॅसवर वाफवून घ्यायचे मंद आचेवर. 15 मिनटं झाले आहेत. आता आपण चेक करूया झालेत का मोदक. झाले. आता मोदक आपले चेक करूया मोदक झालेत का. हाताला चिकटत नाही म्हणजे मोदक आपले झालेले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा अशा प्रकारे आपले मोदक तयार आहे.